नमस्कार. काही दिवसांपूर्वी मी माझ्या एका मित्राच्या रिसेलच्या फ्लॅट व्हिजिटसाठी गेलेलो. तर रिसेलच्या फ्लॅट व्हिजिटमध्ये मला काही गोष्टी ज्या मिळाल्या, त्या मी तुमच्याशी शेअर करतोय. म्हणजे तुम्हालाही ज्यावेळेला फ्लॅट घ्यायचा असेल नवीन रिसेल किंवा नवीन, तर त्याच्यामध्ये काय गोष्टी येऊ शकतात किंवा काही गोष्टींचा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो, त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. तर हा जो तुम्ही मॅप बघताय, या मॅपमध्ये ह्या संपूर्ण 16 डायरेक्शन पडल्यात. त्याच्यामध्ये मेन डोर जो यांचा आहे, हा मेन डोर आहे नॉर्थ नॉर्थ ईस्टला. पण त्याचबरोबर आपण जर बघतोय तर वेस्ट साऊथ वेस्ट मध्ये टॉयलेट आहे, म्हणजे हा प्रॉब्लेमॅटिक आहे. वेस्ट झोन लहान आहे, म्हणजे इथे प्रॉब्लेम आहे. त्यानंतर नॉर्थ वेस्ट सुद्धा काय आलंय, थोडासा टॉयलेटमध्ये आलाय, दुसऱ्या टॉयलेटमध्ये. तर अशा ठिकाणी काय होतं, कर्जबाजारीपणा, अनारोग्य किंवा बाकीच्या अशा अजून काही प्रॉब्लेमॅटिक व्हायब्रेशन्स बनू शकतात. त्याचबरोबर जर इथे तुम्ही बघितलं तर इथे साऊथ साऊथ ईस्ट हा जो झोन आहे, जो कॉन्फिडन्सचा झोन आहे, हा काय आहे, डाऊन आहे वास्तूमध्ये. साऊथ ईस्ट सुद्धा या वास्तूमध्ये डाऊन आहे. या वास्तूमध्ये जेव्हा जसं एंटर आपण करतोय ना, तसं आपल्याला काय माहिती का, एक अनामिक भीती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा काय होतात, फील होतात. आपण या वास्तूला काय करू शकतो, ओके करू शकतो. पण सध्या स्थितीमध्ये त्याचे व्हायब्रेशन कसे आहेत बघा, की असे आपण व्हायब्रेशन घेतो डाउजिंग मध्ये, हे व्हायब्रेशन्स असतात. त्याच्यामधले पहिले 5 व्हायब्रेशन काय आहेत, चांगले. पण बाकीचे काही असे व्हायब्रेशन आहेत की तेवढे चांगले नाही. जसं की एखाद्या पॉवरफुल वास्तूमध्ये काय व्हायब्रेशन आलं पाहिजे, प्रॉस्पेरिटी आहे, म्हणजे समृद्धी आहे किंवा प्रसन्नता आली पाहिजे, किंवा मैत्रीपूर्ण व्हायब्रेशन त्याच्यामध्ये आले पाहिजे, किंवा चांगलं फील झालं पाहिजे. तर त्याच्या उलट तुम्हाला वास्तूमध्ये जर हे व्हायब्रेशन येत असतील, जसं की कर्जबाजारीपणा तुम्हाला दिसते, 55% कर्जबाजारी. अनारोग्य, त्याचे जे व्हायब्रेशन आहेत ते 100% दिसत आहेत. अस्वस्थ वाटणे, त्याचे व्हायब्रेशन 80% दिसत आहेत. भांडखोर व्हायब्रेशन किती, 100% दिसत आहेत. ही व्हायब्रेशन घरामध्ये काय करत असतात, ऑलरेडी तिथे राहणाऱ्या व्यक्तींच्या तब्येतीवरती किंवा मानसिक आरोग्यावरती काय करत असतात, सॉलिड लेवलला परिणाम करत असतात. जसं की आपण ह्यांना जर इथे टॅली केलं तर आपल्याला काय दिसतंय, की कर्जबाजारीपणा कशासाठी आला असेल, कारण सेव्हिंग संपली, स्वतःकडची जमापुंजी आहे ती संपली. ठीक आहे, त्याच्यामुळे कर्जबाजारीपणा आला. दुसरीकडनं काहीतरी कर्ज घ्यावं लागलं त्या लोकांना आणि दिवस काढावे लागले. तसंच प्रॉफिटेबिलिटी का कमी आहे या ठिकाणी, कारण एक तर सेंटरचं व्हायब्रेशन या ठिकाणी डाऊन आहे, म्हणजे 9 9.5 व्हायब्रेशन आहे, जेवढं चालत नाही एखाद्या फ्लॅटला. आणि वेस्ट डायरेक्शन कमी असल्यामुळे प्रॉफिटेबिलिटी सुद्धा डाऊन आहे. त्याचबरोबर नॉर्थ वेस्टला आपण जर बघितलं तर झोनही डाऊन आहे, म्हणजे झोन कमी सुद्धा आहे. आणि त्याचबरोबर तो टॉयलेटमध्ये पण आलाय, म्हणजे सपोर्ट अँड बँकिंग हा सुद्धा काय आहे, प्रॉब्लेमॅटिक आहे. तर असे प्रत्येक वास्तूमध्ये प्रत्येक झोनचे काय असतात, स्वतःचे गुणधर्म असतात. जसं की साऊथ साऊथ ईस्टला तुम्ही आला तर हा काय, स्ट्रेंथ अँड कॉन्फिडन्सचा झोन आहे, किंवा हा काय, कॅश फ्लोचा झोन आहे. तर अशा प्रकारे कुठल्याही वास्तूमध्ये पहिलं काय, आपल्याला जाऊन ह्या गोष्टी बघायच्या की बाबा हे नक्की किती येते. आता जर अदर व्हायब्रेशन्स मध्ये आपण बघितलं तर ह्या ठिकाणी प्रॉब्लेमॅटिक व्हायब्रेशन येते, जसं की चेटूक एक व्हायब्रेशन येते या ठिकाणी, किंवा दृष्ट लागणे व्हायब्रेशन येतं. तर आपण याही वास्तूना, अशा प्रकारच्याही वास्तूना आपण काय करू शकतो, ओके करू शकतो. आणि यांच्यामधली ऊर्जा आपण काय करू शकतो, वाढवू शकतो. तर नक्कीच तुमच्या बघण्यामध्ये, किंवा तुम्ही स्वतः अशा प्रकारच्या फ्लॅटमध्ये किंवा अशा प्रकारच्या प्रॉब्लेम मध्ये राहता, तुम्ही नक्कीच काय करा, कॉन्टॅक्ट करा.